नमस्कार. रोखोक स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या तुलनेत गोवा आणि मणिपूर ही खरं तर अगदी टिकली एवढी राज्य, पण सध्या देशभर या टिकली एवढ्या राज्यांची चर्चा सुरू आहे. पंजाब उत्तर प्रदेशमध्ये जनतेनं स्पष्ट कौल दिला, पण मणिपूर आणि गोव्यात मात्र कोणालाच स्पष्ट बहुमत नव्हतं. गोव्यात भाजपला 40 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या, तर मणिपूरमध्ये 60 पैकी 21 जिंकल्या होत्या. काँग्रेसनी गोव्यात 40 पैकी 17 जिंकल्या होत्या, तर मणिपूरमध्ये 60 पैकी 28 जिंकल्या होत्या. मणिपूरमध्ये भाजपनं 60 पैकी 21 जागा जिंकल्या, तर सरकार स्थापनेसाठी मणिपूरमध्ये 21 आणि गोव्यात 21 जागांची गरज होती. दोन्ही ठिकाणी भाजप खरं तर दुसऱ्या क्रमांकावर किंवा क्रमांक 2चा पक्ष होता आणि काँग्रेस पहिल्या क्रमांकावर होती. पण प्रत्यक्षात घडलं काय? गोव्यात भाजपच्या मनोहर पर्रीकरांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि मणिपूरमध्ये भाजपच्या एन बिरेन सिंगांना राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले. म्हणजे सगळ्यात जास्त जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेवर आहे आणि काँग्रेसहून कमी जागा जिंकून भाजप सत्तेमध्ये विराजमान आहे. देर इज ऑलवेज अ गॅप बिटवीन कप अँड लिप म्हणतात ते असं. आकडेवारी पाहता काँग्रेसला दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापन करायची संधी होती, काहीच अडचण नव्हती. पण ही संधी भाजपनं घेतली, काँग्रेसनं गमावली. ही संधी क्रिकेटमध्ये जशी शेवटच्या बॉलपर्यंत विजयासाठी लढत द्यावी लागते, तशी लढत देण्याची किलर इन्स्टिंक्ट भाजपनं दाखवली आणि सत्ता मिळवली. भाजपनं यास कसं मिळवलं? भाजपची कोणती नीती प्रभावी ठरली? काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते रणनीती आखण्यात अपयशी ठरले की त्यांची बेपर्वाई त्यानं नडली? राज्यपालांनी घेतलेली भूमिका घटनेला धरून आहे का? आणि जे काही झालं ते लोकशाहीला तारक आहे की मारक आहे? गोवा आणि मणिपूरची अस्मिता यामुळे कशी टिकवली जाणार? गोवा असो की मणिपूर, या दोन्ही राज्यांनी आतापर्यंत धार्मिक आणि भाषिक गळचेपी, धार्मिक अत्याचार आणि राजकीय अस्थिरता अनुभवलेली आहे. गोव्यानं तर विजयनगर, बहामनी, आदिलशाही, पोर्तुगीज अशा अनेक राजवटी पाहिल्यात, अनेक बंड लढे पाहिलेत. गोवा मुक्ती संग्रामात तर अनेकांनी तुरुंगवास पत्करलाय. अशाच अनेक लढ्यांचा आणि लढ्याचा इतिहास मणिपूरला देखील आहे. दोन्ही राज्यामधील जनतेला आता विकास हवाय, आत्मसन्मान, अस्मिता जपायची आहे, प्रगती हवी आहे, रोजगार हवाय. भाजपनं सरकार स्थापनेत यश मिळालं असेल, पण आता विकासाच्या आघाडीवर भाजप यशस्वी होईल का? आपलं नेमकं कुठे चुकलं याचं आत्मपरीक्षण काँग्रेस करणार आहे का? भाजपनं सत्ता स्थापन करताना घटनेची पायमल्ली केली आहे का? राज्यपालांची भूमिका घटनेला धरून आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास कार्यक्रमात. काँग्रेसचे आकडे, भाजपची समीकरणं. काँग्रेसचे आकडे, भाजपची समीकरणं, यात आपण चर्चेला आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाचे खासदार दिल्लीहून आपल्यात सहभागी होत आहेत. नाना पटोले आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. अतुल लोंढे, आपलंही स्वागत. नाना पटोले, आपलं स्वागत. किशोर नाईक, गोव्याचे पत्रकार किशोर नाईक आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. किशोरजी, आपलं स्वागत. आणि राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर उल्हास बापट हे देखील आपल्याबरोबर आहेत. बापट सर, आपलंही स्वागत. आपण थेट जाऊया नाना पटोले यांच्याकडे. नाना पटोले, सत्ता काबीज करण्याकरता आपण नीतिमत्ता पायदळी तुडवलीत. सत्ता हेच आपलं ध्येय होतं, त्याकरता आपण वाटेल त्या तडजोडी केल्यात, राज्यपालांवर दबाव आणलात, अशी टीका आपल्यावर होती. काय सांगाल? एक बघा उदयजी, मणिपूर आणि गोवा या ठिकाणी कोणालाही बहुमत मिळालेलं नाही. राज्यपालांचं जबाबदारी असते की जे पक्ष बहुमत दाखवेल त्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी निमंत्रित करण्याची जबाबदारी माननीय राज्यपालांची असते. काँग्रेस गोव्यामध्ये आणि मणिपूरमध्ये त्यांना जी बहुमताचा जो आकडा पाहिजे होता तो आकड्यापर्यंत ते पोहोचूच शकत नव्हते. भाजपने सांगितलं की आमच्याजवळ आहे आणि माननीय राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी गोव्यामध्ये आज शपथविधी दिली, बहुमताचा आधार घेऊनच दिलेली आहे. तेवढी सगळी लिस्ट जी द्यायची असते बहुमताची ती दिली आणि त्याच्या आधारावर केलं. त्याच्यामुळे माननीय राज्यपालांचं जे वर्तन आहे संशयास्पद आहे असं काँग्रेस म्हणत आहे. तर आता त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्यांचा ताळमेळ कुठंच नाही, त्यांच्या पक्षाचा ताळमेळ कुठं नाही आणि आरोप दुसऱ्यावर लावायचं ही आता त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ते आरोप लावतात आहेत. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत. अतुल लोंढे, भारतीय जनता पक्षानं सत्तेचा गैरवापर केला आणि क्रमांक 2चा पक्ष असताना देखील सत्ता स्थापनेकरता त्यांनी सर्व मार्गांचा अवलंब केला असा आपला आरोप आहे, बरोबर आहे?
बरोबर आहे. तुम्हाला आठवण करून देतो, कदाचित आपण पक्षात नवीन आहात त्यामुळे आपल्याला माहिती नसेल. दिल्लीमध्ये 2013 साली 31 आणि 28 असं समीकरण होतं. त्यावेळी भाजपला दूर ठेवण्याकरता सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भाजपला दूर ठेवण्याकरता सत्ता स्थापनेचा दावा केला. 2004 साल कर्नाटक, भारतीय जनता पक्षाला 69 जागा होत्या आणि काँग्रेसला 65 जागा होत्या. सत्ता काँग्रेसची आली कारण काँग्रेसनी जोडतोडची नीती अवलंबली. झारखंड, भारतीय जनता पक्षाला 30 जागा होत्या आणि बिजू जनता दलाला 17 होत्या. त्यावेळी आपल्या पक्षाची भूमिका काय होती? आपण 30 वाल्या भाजपला सरकार स्थापन करू दिलत का 17 वाल्या बिजू जनता दलाबरोबर जाऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं? मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. 1967च्या राजस्थानपासून 2002 शेवटचं उदाहरण देतो. 2002 जम्मू अँड काश्मीर, नॅशनल कॉन्फरन्सला 28 जागा होत्या आणि PDP आणि तुम्ही मिळून त्यांना दूर ठेवण्याकरता सत्ता स्थापनेचा दावा केलात. आज बाजी पलट गई. सत्ता उनके हाथ में थी, उन्होंने अपनी चाल चली. तुमच्यात ती धमक नव्हती. तुमचं नेतृत्व 10 दिवसाच्या क्रिकेट मॅच सारखं खेळत होतं आणि भाजप T20 खेळत होतं. बोला. असं आहे, आपण जे उदाहरणं दिले ती फार जुनी उदाहरणं आहेत आणि त्यानंतर बरीचशी बदल जी आहे ती सरकारी कमिशन असेल, त्याच्यानंतर व्यंकटरमण राष्ट्रपती होते जेव्हा 1989 साली पहिल्यांदा अशा पद्धतीची हंग पार्लमेंट आली आणि मग हंग पार्लमेंटचा एक पिरियड सुरू झाला. KR नारायणन यांनी मग त्याच्यामध्ये ती सुधारणा घडून सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या ऐवजी सगळ्या पार्टींशी चर्चा करून मग सरकार स्थापन केलं पाहिजे असं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलेलं आपण पाहिलं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी झाल्यात, बरोबर आहे. पण 2007 साली माजी सरन्यायाधीश पुंछी साहेब जे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा दुसरा केंद्र राज्य आयोग नेमण्यात आला आणि त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्या. 2014 सालचा आपण दिल्लीचं 13 सालचा दिल्लीचं सांगता आपण त्यावेळेस बरोबर आहे 28 आपला होत्या आणि 31 जागा ज्या आहे त्या BJPला होत्या. त्यावेळेस आपनी सांगितलं होतं की आम्ही सरकार फॉर्म करणार नाही, आम्ही कोणाला सपोर्टी देणार नाही आणि कोणाचा सपोर्टी घेणार नाही. आणि मग त्याच्यानंतर BJP सरकार फॉर्म न करू शकल्यामुळे सगळ्यांशी चर्चा केल्यामुळे आपचं सरकार आलं होतं. अरुण जेटली यांनी त्याचं इंटरप्रिटेशन अतिशय चुकीचं केलेलं आहे. पुंछी साहेबांनी जेव्हा केंद्र राज्य आयोग नेमला त्यावेळेस तोपर्यंत 2-3 एक कार्डिनल प्रिन्सिपल असं आलं पुढे की फ्लोअर ऑफ द हाऊस हे डिसाइडिंग फॅक्टर असलं पाहिजे की कोणाचं सरकार येईल कोणाचं नाही. आणि गव्हर्नरचं जे डिसिजन आहे इट शुड बी वेल इन्फॉर्म्ड डिसिजन अशा पद्धतीची चर्चा केली होती. आणि ज्याला वायडेस्ट सपोर्ट आहे त्यांनी पहिलं यावं. प्रीपोल अलायन्स असेल तर मग त्यांचं जे आहे ते एकच पार्टी मानून त्यांच्या लीडरला बोलवण्यात यावं. जर प्रीपोल अलायन्स नसेल आणि मग एखादी सिंगल लार्जेस्ट पार्टी पण नसेल आणि मग पोस्टपोल अलायन्स असेल तर मग त्याच्यामध्ये बोलवल्या पाहिजे. अशा काही पद्धतीचे जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स पाडून दिल्या. आता या सगळ्या गाईडलाईन्स का झाल्या की तेव्हा 1977 सालचे उदाहरण आपण जनता पार्टीने नंतर किती ठिकाणी 356 लावलं हे पण आपण देऊ शकतो. या घडामोडी झाल्या. घटनेमध्ये ज्या तरतुदी नव्हत्या त्याचे फायदे दोन्ही पक्षांनी घेतले हे पण झालं, त्यावेळेच्या सरकारने घेतले. पण 2007 सालचा आपल्या समोर जेव्हा एवढा ताजा पुंछी साहेब कमिशनचे जे रेकमेंडेशन होते ते रेकमेंडेशन बाजूला टाकून काँग्रेस गव्हर्नमेंटशी चर्चा न करता पत्र हे गोव्याचं तिथे गेलं असताना जर गव्हर्नरांनी सगळ्या पक्षांशी सगळ्या पार्टीशी जर चर्चा केली असती आणि त्याच्यानंतर जर निर्णय घेतला असता किंवा फ्लोअरचा वापर केला असता तर आपण म्हटलं असतं की गव्हर्नरचा निर्णय हा निपक्षपातीपणाचा आहे. आपण नजमा हेपतुल्ला यांनी मणिपूरमध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतला 28 कुठे आणि 21 कुठे याच्यामध्ये इन्स्टॅबिलिटीचा विषय तर या छोट्या राज्यांमध्ये अनेक वर्षापासूनचा आपण बघितलेलाच आहे. पण जी एक प्रोसिजर होती जनरल प्रोसिजर, कारण शेवटी जो फ्लोअरवर मेजॉरिटी प्रूव्ह करेल त्याचं सरकार येईल हे खरंच आहे, ते नाकारून काही चालणार नाही. पण निदान जी एक प्रोसिजर आहे, एक कॉन्स्टिट्यूशन आहे, देशाला एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये काळानुरूप आपण बदल केलेले आहे. काही कमिशन्स आहेत ते कमिशन्सही पुंछी आयोगाच्या प्रमाणे दिलेले होते. ते जर फॉलो केलं असतं तर ते जास्त संयुक्त ठरलं असतं. या संदर्भामध्ये आपण स्विफ्टली मूव्ह केलं, डेमोक्रेटिक प्रोसेस बायपास केली, मग काय काय त्याच्यामध्ये झालं सगळ्यांना माहिती आहे. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जे केलं ते योग्य आहे का? मग आता हे जे सरनाईकांच्या संदर्भामध्ये मुद्दे उपस्थित केले, या सरनाईकांनी जेव्हा रफालची डील केली होती मोदी साहेबांनी त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की हे म्हणजे हे काय म्हणतात त्याला अकार्यक्षम आहे. हे पर्रीकर गोव्याच्या बाजारामध्ये स्टॉल लावून फिश विकत असताना मोदींनी तिकडे रफालचा जो आहे तो अग्रीमेंट केला आणि नंतर
आपण परिकरांच्या क्षमतेवरचा वेगळा कार्यक्रम करू, तेव्हा आपण परिकरांबरोबर बोलू. पण सध्या काँग्रेस जी हत्यारं पूर्वी वापरायची, आता ती हत्यारं भारतीय जनता पक्ष अतिशय सक्षमपणे आपल्याला वापरताना दिसतंय. उल्हास बापट, 2 मुद्दे आता या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्यातला पहिला मुद्दा होता अतिशय व्हेगली असा शब्द, ज्याला आपण म्हणतो लूज असा शब्द वापरण्यात आला, तो म्हणजे जनरल प्रोसिजर. अशी काही जनरल प्रोसिजर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असते का मला सांगा, ज्याचा उल्लेख आता अतुल लोंढे यांनी केला. या संदर्भात सरकारी कमिशन असेल, नंतर SR बोम्मई असेल, मॅटर इज व्हेरी क्लिअर. घटनेच्या 32व्या याच्यात काय सांगितलं, आपण काय सांगाल? बोला बापट साहेब, बोला. नाही, मला प्रश्न नीट कळला नाही. माझं म्हणणं असं आहे की आता जनरल प्रोसेस असा शब्द वापरला गेला, जनरल प्रोसिजर असा शब्द वापरला गेला. असा जनरल प्रोसिजर हा राज्यघटनेत कुठे अंतर्भूत आहे का? राज्यघटना याबाबत सुस्पष्ट आहे. आज सुप्रीम कोर्टानं देखील या संदर्भात सुस्पष्ट असा निकाल दिलेला आहे की तुमचं जे काही स्ट्रेंथ आहे ती फ्लोअर ऑफ द हाऊसवर तुम्ही सिद्ध करा. नाही, जनरल प्रोसिजर असा शब्द राज्यघटनेत कुठे माझ्या वाचनात आलेला नाही. मी राजकारणात जात नाही, फक्त राज्यघटनेला धरून जे मुद्दे तेवढेच बोलतो. बोला 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 बापट साहेब, बोला. आजचा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा, त्यातले 90% भाग बरोबर आहे. एक 10% भाग त्यातलाही प्रश्नास्पद करता येईल, पण तो मग घटनापीठाकडे त्याचं अपील करावं लागेल. आता गोव्यामध्ये काँग्रेसकडे 17, भाजपकडे 13 लोक आहेत. याच्या आधी अनेक वेळा घोडे बाजार हा शब्द वापरला गेला आहे. त्यामुळे काही लोकांना विकत घेणं आवश्यक आहे. मग कशा रीतीने प्रलोभनं दाखवायची हा वेगळा भाग आहे. आता आज जे मी पाहिलं TV वर, नवीन मंत्री जे झालेत त्यांना मंत्रीपद देऊन ओढण्यात आलेलं आहे भाजपकडे. आता कलम 75 खाली राष्ट्रपती पंतप्रधानांना बोलवतात किंवा 164, याच्याबद्दल कुठलीही मार्गदर्शक तत्व ही राज्यघटनेत दिलेली नाही आहेत. आता केंद्र सरकारमध्ये पहिले 9 राष्ट्रपती जे होते त्यांनी सगळ्यात जास्त मतं ज्यांना मिळाली आहेत, मेंबर्स आलेत, त्यांच्या बाजूनी झुकतं माप दिलं होतं. पहिल्यांदाच नारायणन यांनी तिथून थोडीशी फारकत घेतली आणि पत्र पाहिजेत की तुम्ही स्थिर सरकार स्थापन करू शकता, हे निश्चित झालं पाहिजे, तरच तुम्हाला आम्ही बोलवू असं सांगितलं. आणि ती प्रथा मला वाटतं अजून चालू आहे. आता प्री पोल आणि पोस्ट पोल अलायन्स याच्यामध्ये फार फरक आहे. प्री पोल अलायन्स असेल तर विषय संपतो, मग त्यांना बोलवावंच लागेल. पोस्ट पोल जर का असेल तर मग वेगळी गणितं असतात. राज्यपाल आणि राष्ट्रपती हे दोघांनी शपथ घेतलेली आहे की राज्यघटनेशी आणि लोकशाहीशी आम्ही एकनिष्ठ राहू. आणि त्यामुळे यामध्ये पुन्हा घटनातज्ञांचे खूप मतभेद आहेत. म्हणजे सुभाष कश्यप एक म्हणतात, शिरवई दुसरं म्हणतात, DD बसू तिसरं म्हणतात. तेव्हा आत्ता जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, हा निर्णय आता आपली राज्यघटना जर का उत्क्रांत करायची असेल तर याला चिकटून पुढच्या राजकीय पक्षांनी राहायला पाहिजे. उल्हास बापट, 2 प्रश्न आहेत आपल्या सगळ्या विवेचनावर आणि माझे राजकीय मित्र आहेत त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्याकरता त्याचा फार उपयोग होणार आहे. हा जो निकाल जनतेनं दिला दोन्ही राज्यांमध्ये, त्या निकालाचा अभ्यास करता हा निकाल भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूनी असा लागलेला असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी क्रमांक 2च्या पक्षाची म्हणजे भाजपची सरकार येणं हे एक प्रकारे घटनेच्या विरोधात आहे असं मत व्यक्त केलं जात आहे. त्याविषयी आपण काय सांगाल? नाही, मी आधीच सांगितल्याप्रमाणे की घटनेत मार्गदर्शक तत्व नाही आहेत. म्हणजे घटनेने गृहीत धरलेत की चारित्र्य संपन्न लोक राजकारणामध्ये येतील, तिथे कुठेतरी घटनाकारांची चूक झाली असेल कदाचित. आता एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारी कमिशनचा इथे उल्लेख केला जातोय पुन्हा पुन्हा. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं असं सांगितलं आहे की राज्यपाल पद जे आहे हे अस्थिर पद आहे फार. म्हणजे बावलाय अक्षरशः पंतप्रधानांच्या हातातलं. तर त्यांनी अशा सूचना दिल्या आहेत की राज्यपाल हे केंद्र सरकारमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाचे नसावेत 1, तो राज्याबाहेरचे असावेत 2, राजकारणातले नसावेत 3, एखाद्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावेत 4 आणि चारित्र्य संपन्न असावेत 5.
आणि त्यांची मुदत ही ठरलेली पाहिजे. राष्ट्रपतींना काढायला जसं महाभियोग करावा लागतो तसं गव्हर्नरला काढायला काहीच करावं लागत नाही. फोनवर सांगता येतं की तुम्ही चीफ जस्टिसच्या हातात सूत्र द्या म्हणून. तर त्यांना सुद्धा पार्लमेंटमध्ये साध्या बहुमतांनी तो ठराव पास व्हायला पाहिजे, तर राज्यपाल हे निर्भीडपणाने काम करू शकतील आणि हे असे डावपेच राजकारणी लोकांना खेळता येणार नाहीत. म्हणजे एक प्रकारे राज्यपाल या संस्थेचं राजकीयकरण हे फक्त आत्ता नाही तर यापूर्वीच्या काळात देखील झाले असं आपलं मत आहे. उल्हास बापट, अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे काँग्रेस सरकार असताना नेहरू काय किंवा इंदिरा गांधी काय राजीव गांधी काय यांनी केलं, आणि आत्ता मोदींनी ही जी उत्तराखंडमध्ये वगैरे फ्लोअर टेस्ट घेतली नाही, याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नरवर दबाव आणलेला होता. म्हणजे काँग्रेस जसं वागत होतं तसंच भाजप वागतंय. या दोन पक्षांमध्ये काही फरक नाही. सत्तेवर आले की सगळे पक्ष सारखेच वागतात. अतुल लोंढे, सत्तेवर आले की सगळेच पक्ष सारखे वागतात. काल ज्या हाताने तुम्ही पिरगाळत होतात, आज त्या हाताने भाजप तुमच्यापेक्षा जास्त पिरगाळून दाखवत आहे. एवढाच यातला फरक आहे, एवढं लक्षात घ्या. तेव्हा जो हमाम में सभी नंगे होते हैं वो दूसरों के ऊपर पत्थर नहीं फेकते, एवढं लक्षात ठेवा. आपण फक्त नीतिवान आणि आता सत्तेवर आलेला पक्ष हा अनितिवान. मगाशी तुम्ही आर्टिकल 356चा उल्लेख केला. जर इतिहास काढला तर तुमच्या काळात किती वेळा त्याचा वापर केला गेला आहे, हा आकडे दिले तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही. पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की तुमची धरसोड वृत्ती तुम्हाला कारणीभूत ठरली. अपक्ष तुमच्याकडे आलेले होते, परंतु अतुल लोंढे तुम्ही अपक्षांना स्वतःकडे बांधून नाही ठेवू शकलात. भारतीय जनता पक्ष अत्यंत चतुराईनं बांधून ठेवू शकलं. नितीन गडकरी रात्री पोहोचले आणि दिग्विजय सिंग हायकमांडशी बोलत बसले. हे माझं नाही आहे म्हणणं. विश्वजित राणांचा बाईट मी तुम्हाला ऐकवू शकतो. तुमच्याच नेत्यांचे बाईट्स, चतुर्वेदींचा बाईट, सत्यव्रत चतुर्वेदींचा बाईट मी तुम्हाला ऐकवू शकतो की त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की जेव्हा करायला पाहिजे होतं तेव्हा आम्ही काहीच केलं नाही. काँग्रेसमध्ये ही लोक राहतील की नाही अशी शंका आहे. अशा प्रकारचे त्यांचे बाईट्स आहेत. याच्यावर तुम्ही काय सांगाल की तुमच्यातली किलर इन्स्टिंक्टच संपली आहे, तुम्ही हरला नाही आहात तर तुमची खेळाची जिद्दच संपली आहे, असं आता ह्याच्यातनं दिसतंय. अतुल लोंढे, नाही असं आहे उदयजी की मी आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या. एक जनरल प्रोसिजर शब्द वापरला, तो वेग नव्हता. गव्हर्नरांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे सरकारी कमिशन नंतर 2007 साली पुंची कमिशन, जे माजी सरन्यायाधीश होते या देशाच्या न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांच्या कमिशनचा कोणी उल्लेख करत नाही. त्यांनी हंग असेंब्ली हा पहिल्यांदा शब्द वापरला आणि हंग असेंब्लीमध्ये गव्हर्नरांनी कशा पद्धतीने सरकार, मुख्यमंत्री कोणाला केलं पाहिजे, सरकार कसं स्थापन केलं पाहिजे याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे. त्या गाईडलाईन्सच्या संदर्भामध्ये बोललो की त्या गाईडलाईन्स इथे बायपास झालेल्या आहेत. नीती अनितीचा प्रश्न नाही आहे, मी तो प्रश्न उपस्थित केला नाही. नीती अनितीचा प्रश्न जर उपस्थित केला तर अरुणाचल प्रदेशमध्ये असेंब्ली कशी दुसऱ्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये भरवण्यात आली, असेंब्ली हाऊस सोडून, हा सुद्धा कारभार जो आहे हा बीजेपीने केलेला आहे. मी त्या गोष्टीमध्ये गेलो नाही. आज मी फक्त मणिपूर आणि गोवा याच्या संदर्भामध्ये बोलत होतो. आमच्या याच्यामध्ये जेव्हा तिथे काय मायन्यूट डिटेल्स झाले, तिथे आमदारांसोबत काय झाले ते मायन्यूट डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत. पण सर्वमतानं मुख्यमंत्री व्हावा ही प्रोसिजर फॉलो केली. गव्हर्नरांनी सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे. ती ज्या व्यंकट नारायणांचं उदाहरण, के आर नारायणांचं उदाहरण बापट साहेब देऊन आले, त्यांनी हेच सांगितलेलं होतं की सगळ्यांशी चर्चा केली आणि मग त्यांनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांना पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी बोलवलं होतं. सगळ्यांशी चर्चा करून मग त्यांनी पॉलिटिकल स्टेबिलिटीचा जो आहे तो विचार केला होता. इथे गव्हर्नरांनी जर सगळ्यांना बोलवलं असतं, सिंगल लार्जेस्ट पार्टीला त्याच्यानंतर त्यांनी वेळ का देऊ शकलो नाही असं जर सांगितलं असतं तर त्याला इन्फॉर्म डिसिजन म्हणता आलं असतं आणि इन्फॉर्म डिसिजन त्यांनी घेतलं असतं तर हरकत नव्हती. पण त्या अशा पद्धतीने एकदम म्हणजे पहिले गाईडलाईन्स नव्हत्या तेव्हा कॉन्स्टिट्यूशन मधला कोणी काय फायदा घेतला असेल कोणत्या सरकारने तो भाग निराळा आहे. पण आज तुमच्याकडे गाईडलाईन्स आहेत डॉक्टर साहेब, त्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो केल्या नाही म्हणून तुम्ही घटनेची पायमल्ली केली, असं त्याच्यामधला जो अर्थ आहे तो आम्ही काढतोय. आम्हाला असं वाटतं की ह्या जर गोष्टी त्यांनी फॉलो केल्या असत्या गव्हर्नरांनी, भाजपाचे सदस्य चर्चेमध्ये आणि एक न्यूट्रॅलिटी जर त्यांनी मेंटेन केली असती तर आपण मानलं असतं. तुम्हाला जो प्रश्न विचारला होता तो काँग्रेसच्या किलर इन्स्टिंक्ट बद्दल विचारला होता. ब्रेक नंतर मी तो प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारणार आहे. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न नंतर मी नाना पटोले यांच्याकडे येणार आहे. किशोर नाईक, गोव्यामध्ये जो निकाल लागला तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने होता का काँग्रेसच्या विरोधात आणि भाजपच्या बाजूने होता असं आपल्याला वाटतं? आपण त्याचं काय विश्लेषण कराल गोव्याच्या निकालाचं? किशोर नाईक. गोव्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर गोव्यातल्या 40 मतदारसंघापैकी
17 जागा जिंकून काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आणि भाजप 21 वरून 13 वरती गेला. म्हणजे ही आकडेवारी जर आपण बघितली तर ह्या आकडेवारीवरून असं स्पष्टपणे दिसतं की गोवेकरांनी भाजपला नाकारलेलं आहे. पर भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत 3% वाढ झालेली आहे आणि भाजपाचा असा दावा आहे की 13 जागा जरी मिळाल्या तरी मतांची टक्केवारी वाढलेली आहे. त्यामुळे हा जो निकाल आहे तो भाजपाच्या विरोधात निकाल नाही असा युक्तिवाद आजच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेला आहे. आणि काही गोष्टी बघितल्या तर मनोहर पर्रीकरांचं असं म्हणणं आहे की हा जो निकाल आहे तो भाजपाच्या विरोधात नाही तर इंडिव्हिज्युअल जे आमदार किंवा मंत्री आहेत त्यांच्या विरोधातला रोष हा या निकालात प्रकट झाला म्हणून ते पराभूत झाले. हा भाजपाच्या विरोधातला निकाल नाही. पण आपण सर्वसाधारणपणे बघितलं की 21 वरून जेव्हा भाजपात 13 वरती पोहोचली म्हणजेच याचा अर्थ असा होतो की गोवेकरांनी या वेळेला भाजपला नाकारलाय. किशोर नाईक, परंतु सत्ता स्थापनेकरता लागणारं संख्याबळ जर भाजपनं जमवलं असेल तर काँग्रेस नेमकी या समीकरणामध्ये व्यूहरचनामध्ये गोव्यात कुठे कमी पडली या सगळ्या घटनांचे आपण गोव्यात बसून जवळचे साक्षीदार होतात. त्यामुळे आपलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे. काँग्रेस कुठे कमी पडली आणि भाजपने कुठे चपळाईनी हालचाली केल्या? मला वाटतं काँग्रेस अजूनही आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणेच काम करत आहे. सध्याची नवीन ट्रेंड जी आहे राजकारणाची त्या ट्रेंडनुसार राजकारणात क्विक डिसिजन्स महत्त्वाचे असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे जे राष्ट्रीय निरीक्षक इकडे आहेत दिग्विजय सिंग यांच्यासारखे ज्येष्ठ नेते हे गोव्यातले निरीक्षक आहेत आणि दिग्विजय सिंग असतानाही ही परिस्थिती आज काँग्रेसवरती ओढवणं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सगळ्यात गोष्ट म्हणजे 17 आमदार काँग्रेसकडे आहेत. काँग्रेसला बहुमतासाठी आणखी 4 आमदारांची गरज होती. हे 4 आमदार मिळवण्यापूर्वी काँग्रेसचं घोडं हे नेता कोण असेल याच्यातच अडकलं. म्हणजे सकाळी 10 वाजता जी बैठक सुरू झाली ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बैठकीत डिसिजनच होत नव्हतं की नेता कोण बनणार. आणि 6 वाजेपर्यंत जेव्हा नेता बनण्याचा वेळ आली त्यावेळेला तिकडे भाजपनं ऑलरेडी 21 आमदारांच्या पाठिंब्याची लेखी पत्र राज्यपालांकडे देऊन सरकार स्थापनेचा दावा केला. मला वाटतं की काँग्रेस डिसिजन घेण्यात खूपच कमी पडली आणि त्यांनी डिसिजन घेण्याची जी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती तत्परता त्यांनी दाखवलेली नाही. ज्या अर्थी राज्यपालांना लेखी स्वरूपात 21 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र मिळालं त्या अर्थी राज्यपालांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण करणं याच्यात गैर असं काहीच घडलं नाही. याच्यात गैर असं काही घडलं नाही. नाना पटोले, आकड्यात हरलात आणि समीकरणात जिंकलात, काय सांगाल? मी सुरुवातीलाच उदयजी मी म्हणालो होतो की हंगन विधानसभा निर्माण झाल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जसं पर्रीकरांना संरक्षण मंत्र्यातून आता ते मुख्यमंत्री झालेत त्यांनाही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. पण निश्चितपणे मी मगाशी सांगितले की काँग्रेस केंद्रात असो की राज्यात असो त्यांचं कुठेही ताळमेळ नाही आणि या ताळमेळाचं पाप ते विरोधकांवर टाकायची त्यांची जी भूमिका त्यांनी ती बदलवली पाहिजे. आखरी मी मगाशी सांगितलं की माननीय राज्यपालांना ज्यांनी सरकार बनवण्याचा दावा केला आणि त्याचं बहुमत ते त्याची जी यादी देत असतील तर त्याला ते राज्यपालांनी बोलवलं. त्याच्यामध्ये काय गैर केलेलं आहे? म्हणून राज्यपालांच्याच यांच्यावर आपण आक्षेप घेणं हे चुकीचं आहे हे आमचं म्हणणं. गोव्यामध्ये दिगंबर कामत की राणे की फोलेरो हा वाद काँग्रेसला सोडवता आला नाही आणि पायाखालची जमीन गोव्याची वाळू केव्हा सरकली आणि लाट जशी येते तशी या सुनामी लाटेत त्यांच्या पायाखालची सत्तेची वाळू कधी गेली आहे त्यांना कळलं नाही. या सगळ्याची उत्तरं काय देत आहेत अतुल लोंढे? एका ब्रेक नंतर पाहूया. कुठे जाऊ नका पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय काँग्रेसचे आकडे, भाजपची समीकरणं. काँग्रेसचे आकडे, भाजपची समीकरणं या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहत आहात. आपल्यासोबत नाना पटोले, अतुल लोंढे, उल्हास बापट आणि किशोर नाईक आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या विश्वजित राणे यांच्या वक्तव्याचा मी उल्लेख केला होता, अतुल लोंढे ते वक्तव्य काय आहे ते पहा आणि मग आपण याच्यावर बोलूया. पहा ते वक्तव्य काय आहे. नहीं, ये अभी हुआ है कि कांग्रेस का सरकार 17 सीट आके भी
गवर्नर ने पहले 17 सीट आने वाली पार्टी जो सबसे बड़ी पार्टी है बुलाना चाहिए था गवर्नमेंट फॉर्म करने के लिए और 15 दिन हमको देना चाहिए था गवर्नमेंट फॉर्म करके बहुमत साबित करने के लिए। लेकिन जो कुछ चल रहा है ठीक नहीं चल रहा है और इसके वजह से मुझे लगता है कि हमारा डिसीजन मेकिंग जो स्लो था उसकी वजह से हमको धक्का बैठा है। लेकिन अभी भी टाइम है, देखेंगे क्या होता है। सब आपण पाहिलं काय म्हणले ते अतुल लोंढे, हमारा डिसिजन मेकिंग बहुत स्लो था। अतुल लोंढे काय सांगाल, आज गोवा आणि मणिपूर मधले आमदार कुठल्या मनस्थितीत असतील याची आपल्याला कल्पना आहे का? निराशा त्यांची ही भाजपमुळे आली, यापेक्षा सुद्धा काँग्रेसच्या अंतर्गत भांडणामुळे आली। गोव्यामध्ये तुमचे 4-4 माजी मुख्यमंत्री निवडून येतात, ते एकमेकाशी भांडत बसतात, नेते जास्त कार्यकर्ते कमी, अशी अवस्था आहे तुमची, काय सांगाल? असा आहे उदयजी, 2-3 मुद्दे मला आता मांडू द्या तुम्ही। एक मुद्दा असा आहे की 21 वरून 13 सीटवर येऊन 3% मतदान वाढलं तर लोक आमच्या बाजूने असं म्हणायचं आणि आम्ही 17वर गेल्यानंतर सुद्धा आम्हाला कमी मतदान भेटून आम्ही 17वर गेलं, असा त्याचा अर्थ होतो का? 1. 2, राणे जे बोलले ते राणे काय बोलले की आम्ही 17 सीट असून सुद्धा गव्हर्नरांनी आम्हाला बोलून आम्हाला वेळ द्यायला पाहिजे होता, तो वेळ दिला नाही। आता प्रोसिजर आमच्या पक्षामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजे हे पक्ष ठरवेल ना निरुडकर साहेब। ते हायकमांडशी कॉन्टॅक्टमध्ये होते, ते बोलत होते, पण गव्हर्नरांनी आज प्रश्नचिन्ह उपस्थित काय होत आहे की गव्हर्नरांनी ज्या तटस्थतेने उभं राहायला पाहिजे होतं त्या तटस्थतेने ते उभे राहिले का? मग कुठल्या तरी पक्षाची मग काय धनशक्ती होती का की 13 जागा येऊन तिकडे 21 जागा येऊन सुद्धा अमित शहानी काउंटिंग सुरू असतानाच संपूर्णपणे काउंटिंग संपायच्या पूर्वी अतुल लोंढे, जर गव्हर्नर पक्षपातीपणे वागले असते, जर गव्हर्नर पक्षपातीपणे वागले असते तर आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात गव्हर्नर साहेबांवर ताशेरे ओढले असते। परंतु आज माननीय सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा कुठलाही ताशेरा ओढला नाही। आपली निर्णय प्रक्रिया विलंबित होती। आपण दिगंबर कामत की राणे की फॉलेरो हा वाद सोडवू शकला नाहीत, हे आपण का नाही मान्य करत? आणि त्याच्यामुळे जे आपल्या जवळ येत होते ते आपल्यापासून दूर गेले, हे कधीतरी कधी बघणार? आपली छबी अब चांगली दिसत नाही याच्याकरता आरसा पुसून काय उपयोग? आपला चेहरा कधी सुधारणार आहोत? अतुल लोंढे, एक सक्षम विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, ती पूर्ण होत नाहीये, ही माध्यमांची अपेक्षा आहे। अतुल लोंढे, नाही असं आहे निरगुडकरजी, आपलं म्हणणं बरोबर आहे। सक्षम विरोधी पक्ष आहे, सक्षमतेने आम्ही सगळे मुद्दे उचलत आहोत, सक्षमतेने आम्ही शेतकऱ्यांचे मुद्दे उचलत आहोत, जे बेरोजगारी सातत्यानं ज्या देशामध्ये वाढत आहे त्याचे मुद्दे उचलत आहोत। आज महत्त्वाचा प्रश्न आहे की फार लवकर यांनी भूमिका घेतली, फार लवकर निर्णय घेतले, म्हणजे काय घेतलं, काय केलं एक्झॅक्टली यांनी? गव्हर्नरांनी निदान बोलून तरी चर्चा करायला पाहिजे नव्हती? सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा आम्ही आदर करतो, त्याचा अनादर करण्याचं काही कारण नाही आहे। इट हॅज बिकम अ फर्दर प्रेसिडेंस इन द पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया। आता हे पुढे कसे निर्णय होतील तो भाग वेगळा आहे। अतुल लोंढे, तुमचा त्रागा मी समजू शकतो। अतुल लोंढे, मी तुमचा त्रागा समजू शकतो, परंतु भारतीय जनता पक्षाने आमदारांची खरेदी विक्री केली, भारतीय जनता पक्षाने आमदारांची खरेदी विक्री केली, याचा कुठला पुरावा आहे का आपल्याकडे? तो पुरावा असेल तर सादर करा, आपण नाना पटोलेंना त्याचं उत्तर विचारू। अतुल लोंढे, यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे अतुल लोंढे? पुढच्या वर्षी ईशान्येतल्या 4 राज्यांच्या निवडणुका आहेत। आसाममध्ये आसाम गण परिषदेचे सर्वानंद सोनेवाल भाजपने आपल्याकडे आणले, त्यांना कमळावर बसवलं आणि त्यांना निवडून आणलं। तुमच्याकडचे बिरेन सिंग काल परवापर्यंत असलेले भाजपमध्ये आले, निवडून आले। पुढच्या 4 राज्यांमधल्या कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी भाजपने काय संदेश दिलाय माहिती आहे? काँग्रेस सोडा, आमच्याकडे या, निवडून या, तुम्हाला मुख्यमंत्रीपद किंवा तुम्हाला मंत्रिपद मिळेल। भाजपने तिथे वाढायचा अफलातून मार्ग यशस्वी करून दाखवलाय। आसामच्या चहाच्या बागेत एका चहावाल्यांनी कमळ फुलवून दाखवलं तुमच्यासाठी, आणि तुम्ही 25-25 वर्ष तिकडे राज्य करून आपली माणसं सांभाळू शकत नाहीत, आपापले मतभेद मिटवू शकत नाहीत, आणि तुम्ही खापर दुसऱ्यावर फोडताय। काय सांगाल? नाही, असं आहे उदयजी की ज्यांना सत्तेच्या मागे जायचं असेल त्यांना जाऊ द्या। आमची लढाई ही विचारधारेची आहे, आमची लढाई देशाच्या एकात्मतेसाठी आहे, आमची लढाई देशाला पुढे घेऊन जाण्याची आहे। आमची लढाई केवळ सत्तेची नाही, हे मी पहिले स्पष्ट करू इच्छितो। त्यामुळे ज्यांना सत्तेसाठी जायचं असेल त्यांनी सत्तेसाठी जावं, पण मागच्या 2 वर्षामध्ये
उत्तराखंडमध्ये कशा पद्धतीनं केंद्र सरकार वागलं, गव्हर्नर कसे वागले, अरुणाचल प्रदेशमध्ये कशा पद्धतीनं वागले, अक्षरशः म्हणजे अतुल लोंढे. असेंब्ली दुसरीकडे जाऊन असेंब्ली अतुल असताना लोंढे. असेंब्ली हाऊस असताना दुसरीकडे जाऊन अतुल असेंब्ली लोंढे भरवण्यात आली. अतुल लोंढे आणि आपण अशा म्हणताय पद्धतीनं अतुल लोंढे आपली लढाई विचारधारेशी आहे असं आपण म्हणताय. 2004 साली 65 जागा तुमच्याकडे असताना, भाजपला मला फक्त सर्वात मुद्दा जास्त संपू द्या जागा आपण. असताना भाजपच्या विरोधात आपण सत्ता स्थापन केली, तेव्हा कुठल्या विचारधारेची लढाई होती? जम्मू काश्मीरमध्ये 2002 साली नॅशनल आपल्याला कॉन्फरन्सला सांगतो मी, 28 त्यावेळेस जागा होत्या आणि आमच्याकडे तुम्हाला भाजपापेक्षा 28 पेक्षा जास्त कमी होते. होत्या. तेव्हा पीडीपीला सफाईने हाताशी धरून सत्ता स्थापन करताना तुमची कुठली विचारधारेची लढाई होती? भाजपला झारखंडमध्ये 30 जागा होत्या आणि शिबू सोरेन यांना 17 जागा होत्या. तेव्हा भाजपला दूर ठेवण्यामध्ये तुमची कुठली विचारधारेची लढाई होती? आपण हारल्यानंतर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडतोय, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुमची निर्णय प्रक्रिया वेगवान असती, तुमच्या मनानं तुम्हाला कौल दिलेला आहे, पण आता तुम्ही हे मान्य करत नाही आहात की तुमची जर निर्णय प्रक्रिया वेगवान असती तर गडकरींच्या रस्त्यावर तुमची गाडी जोरात धावली असती. गडकरींनी गोवाचा महामार्ग ऑलरेडी बनवून ठेवला सत्तेचा आणि त्याच्यावर तुमची गाडी खाली घसरली. नाही, असं आहे उदयजी की आपण जेवढे उदाहरणं दिली त्या सगळ्या उदाहरणांमध्ये एक गोष्ट मिस होते. ती गोष्ट ही आहे की गव्हर्नरांनी त्यावेळेस सर्व पक्षांच्या नेत्यांशी, सर्व पक्षांशी चर्चा केली आणि कोण गव्हर्नमेंट फॉर्म करू शकतं अशा पद्धतीनं सरकार फॉर्म केलं. इथे ऑब्जेक्शन हेच आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीसोबत तुम्ही चर्चाही करत नाही, त्यांनी पाठवलेल्या पत्राची तुम्ही दखलही घेत नाही आणि डायरेक्ट गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी तुम्ही पर्रीकरांना बोलवता. हा main घटनेच्या objectionचा प्रश्न आहे. कुठल्या पक्षानं निर्णय प्रक्रिया राज्य घटनेच्या अभ्यासकांचं मत घेऊया. बापट साहेब, त्रिशंकू अवस्थेबाबत इतकी संभ्रमित अवस्था, नाना पटेल येतो मी तुमच्याकडे. बापट साहेब, त्रिशंकू अवस्थेबाबत आपल्या घटनेमध्ये आणि आतापर्यंतचे जे प्रेसिडेंट्स आहेत त्याच्यामध्ये इतकी संभ्रमित अवस्था ठेवलेली आहे का हो? किंबहुना आजच्या निकालनं त्यात आणखीन सुस्पष्टता आणली असं नाही वाटत आपल्याला? नाही, राज्यघटनेमध्ये याच्याबद्दल काही लिहिलं नाहीये. किंबहुना मूळ राज्यघटनेमध्ये राजकीय पक्ष याचा उल्लेखच केलेला नाहीये. पक्षांतर बंदी कायदा आला त्यावेळी राजकीय पक्ष हा प्रथम शब्द राज्यघटनेमध्ये आला. पण आता इथे 21 आणि 19 असतील तर एका पक्षाने जर का इकडे उडी मारली तर हे अस्थिर सरकार आहे, यात काही अजिबात शंका नाही. करेक्ट. आपल्याकडे द्विपक्ष पद्धती नाही आहे आणि त्यामुळे ही घटना पुन्हा पुन्हा घडत राहणार आहे हे निश्चित आहे. आणि त्यामुळे संविधानिक संस्कृती जी आहे ती जोपासणं हे आवश्यक आहे. आत्ता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला विचारलं असतं राज्यपालांनी, चर्चा केली असती तर ते औचित्याला धरून झालं असतं. इथे राजकारणातली लोक आहेत म्हणून एक मुद्दा फक्त मांडतो की इंग्लंडमध्ये एक कॉम्पोजिट टेस्ट म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये 2 रेझोल्युशन्स एकाच वेळी मांडली जातात आणि मतदान घेतलं जातं. तर आपल्याकडे सुद्धा ही परिस्थिती पुन्हा पुन्हा येणार असल्यामुळे दोन्ही बाजूचे मुख्यमंत्री कोण आहेत, एकाच वेळी मतदान ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस घ्यायचं आणि ज्याला जास्त मतं मिळतील त्याला शपथविधीला उभं करायचं. शपथविधी आधी करणं इथे कुठेतरी पुन्हा मला असं वाटतं की राज्यपालांचं थोडंसं बायस्ड इथे व्ह्यू झालेलं आहे. तेव्हा दोन्हीची मतं घेऊन ज्याला जास्त मिळतात त्याला शपथविधी झाला असता. याला कॉम्पोजिट टेस्ट म्हणतात इंग्लंडमध्ये. आपल्याकडे याची तरतूद नाही आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये 118 आणि 208 कलमांखाली जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये हे नाही आहे. तर आता 2 गोष्टी कराव्या लागतील. एक तर पार्लमेंटमध्ये हा कायदा करावा लागेल किंवा सुप्रीम कोर्टाला आत्ताची जी केस आहे ती कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे पाठवून हे खाली उतरवावं लागेल. यातलं एक कुठलं तरी करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे घटनेमध्ये पुन्हा एकदा बदल करण्याची वेळ आली आहे. एक प्रश्न असा येतो या ह्याच्यामध्ये की मुख्यमंत्री कोण, त्रिशंकू अवस्थेमध्ये मुख्यमंत्री कोण याचा निर्णय राज्यपालांनी घ्यायचा का निवडून आलेल्या आमदारांनी सर्वांनी मिळून घ्यायचा? घटना याबद्दल काय सांगते उल्हास बापट? नाही, घटना सांगते की सरकार स्थापन झाल्यावर ते विधानसभेला जबाबदार असेल एवढंच वर्डिंग आहे राज्यघटनेमध्ये. करेक्ट. पण मला असं वाटतं की नेता निवडण्याचं काम हे मेंबर्सनी करायला पाहिजे, ते राज्यपालांनी नाही करायचं. बरोबर आहे. आणि तेच नेता निवडायचं काम उद्या मनोहर पर्रीकर यांना करून दाखवायला लागणार आहे किंवा बिरेन सिंग यांना करून दाखवायला लागणार आहे. बापट साहेब, जर उद्या त्यात ते अयशस्वी झाले तर मग दुसऱ्या पक्षाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होतो की नाही? पण जर ते यशस्वी झाले तर मात्र त्यांची सत्ता अबाधित ठेवायला हवी.
हो बरोबर आहे, त्यांनाच काँग्रेसकडे यावं लागेल. नाना पटोले, हाच तर खरा सवाल आहे. नाना पटोले, माझ्याकडे जी आकडेवारी आहे गोव्याची ती अतिशय चिंताजनक आहे. 1961 साली तुम्हाला माहिती आहे गोवा स्वतंत्र झाला. 63ला पहिली निवडणूक झाली. दयानंद बांदोडकर आले, ते बराच काळ होते. त्यानंतर शशिकला काकोडकर आल्या आणि मग त्याच्यानंतर प्रतापसिंग राणे होते आणि जवळपास 90च्या दशकापर्यंत म्हणजे 7व्या मला वाटतं 6व्या विधानसभेपर्यंत गोवा स्थिर होतं. 6व्या किंवा 7व्या विधानसभेत 6 मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट आली. त्याच्यानंतरच्या विधानसभेत 4-4 मुख्यमंत्री होत गेले आणि गोवा अस्थिरतेकडे चालू लागलं. ज्यांची आपण आज मुख्यमंत्री म्हणून निवड केलेली आहे त्यांना आपल्या 5 वर्षाचा कालावधी पहिल्या 3 टर्ममध्ये संधी मिळूनही नाना पटोले पूर्ण करता आला नव्हता. गोव्यातली ही राजकीय अस्थिरता तुम्ही आता संपवली आहे का? त्या अस्थिरतेला आत्ताच्या खरेदी विक्री संघात खतपाणी मिळालेलं आहे. उदयजी, मी मगापासून एक गोष्टीला या ठिकाणी सांगतो आहे की काँग्रेसचं दोष आणि चुका या अजूनही त्यांच्या काही दुरुस्त होत नाही आहे. त्यांनी नेता निवडण्यामध्ये उशीर केला. जी यादी माननीय राज्यपालाकडे जायला पाहिजे होती ती जाऊ शकली नाही त्यांच्या नेत्याची आणि तिथून ही गडबड सुरू झाली. एक दुसरं 21ची यादी आम्ही दिली आणि 21 बहुमताची यादीला माननीय राज्यपालांनी स्वीकृत केलं. हे मगापासून सन्माननीय लोंढे साहेब उल्लेख करतात अरुणाचलचा. त्या अरुणाचलमध्ये काय झालं, यांचीच लोक यांच्यातून फुटलीत, सगळी इकडे तिकडे हे झालीत आणि तिथं आज काय परिस्थिती आहे याचाही उल्लेख आपण या ठिकाणी केला पाहिजे. पहिले आपलं घर सांभाळण्याची व्यवस्था माननीय लोंढे साहेबांनी त्यांच्या पक्षाने केली पाहिजे, हा एक मुद्दा या ठिकाणी आहे. राहिलं गोव्यातली परिस्थिती जी तुम्ही म्हणालात की अस्थिरतेकडे जे चाललेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की मनोहर पर्रीकरांना मी आता संरक्षण मंत्री म्हणून काम करताना मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की स्थिर सरकार गोव्याला माननीय पर्रीकर साहेब देतील आणि त्याच्यामध्ये कुठलंही आणि गोवा हा विकासाकडे धावेल याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. नाही, नाना पटोले, ज्या मगोपची आपण साथ घेऊन आतापर्यंत आलेला त्या मगोपनी आतापर्यंत काँग्रेसची इतके वर्ष साथ केली होती, नंतर ते आपल्या बरोबर आले. आता सवाल असा आहे की मगोपची झालेली घसरण, बांदोडकरांनंतर शशिकला काकोडकर आणि त्याच्यानंतर त्याची झालेली घसरण आणि भाजपचा उदय हे गोव्यामध्ये एकाच वेळी घडलं. त्यामुळे आपण एकमेकांचे तसं पाहिलं तर नैसर्गिक विरोधक आहात. त्यामुळे हे आत्ताचं आलेलं सरकार कितपत स्थिर असेल असं वाटतं आपल्याला, नाना पटोले? कसं आहे उदयजी, मी मागच्याही एका आपल्याला डिबेटमध्ये सांगितलं होतं की राजकीय समीकरण बदलत चाललेली आहेत. जसं बिरेन सिंगचा उल्लेख आपण मगाशी केलात. मी तुम्हाला सांगितलं ना की आता मगोपी असेल तरी तेही आता आमच्याबरोबर राहतील आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आता त्यांनी पण मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पर्रीकर साहेबांना साथ दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अस्थिरता येणार नाही आणि राजकारणात कुठली दुश्मनी नसते आणि कुठली मैत्री नसते हे असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे आज आज पर्रीकरांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी स्थिर सरकार देईल, कुठलीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार. किशोर नाईक, आपल्याला काय वाटतं या आधीच्या 3 टर्म्समध्ये किशोर नाईक, मनोहर पर्रीकर 5 वर्षाचा कार्यकाल संपूर्णपणे सलगपणे गोव्याच्या अस्थिर राजकारणामुळे पूर्ण करू शकलेले नव्हते. या वेळेला त्यांना तो कार्यकाल पूर्ण करण्याची संधी मिळेल का? गोमांतकवादी पक्षाची घसरण आणि भाजपची उदय हे एकाच वेळी घडलं, त्यामुळे त्यांच्यातला जो नैसर्गिक विरोध आहे त्याच्यावर ते मात करू शकतील असं आपल्याला वाटतंय का? गोवा स्थिरतेकडे चाललंय का अस्थिरतेची बीजं आजच्या या शपथविरुद्धच रोवली गेलेत असं वाटतं आपल्याला? किशोर नाईक, मला वाटतं की स्थिरतेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे. कारण कसं आहे की मगो आणि भाजप, कारण मगोचा उदय, मगोची घसरण होऊन भाजपचा उदय झाला. आपण जसे आताच सांगितलं ते एकदम बरोबर आहे. कारण जोपर्यंत मगो संपत नाही तोपर्यंत भाजप पूर्णपणे भाजपचा उदय होणार नाही. पण या निवडणुकीपूर्वी आपल्याला मी एक सांगू इच्छितो की या निवडणुकीपूर्वी भाजप आणि मगो, गेल्या वेळेला भाजप आणि मगो सोबत होते. अचानक मगोने भूमिका घेतली की आम्हाला लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री नको आहेत, आम्हाला मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री पाहिजेत, तुम्ही मुख्यमंत्री बदला तर आम्ही युतीत राहू. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच अशा पद्धतीचं वक्तव्य हे एका सहकारी घटकाकडून झालं म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनी मगोच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं.
परवाच्या दिवशी जेव्हा हे सगळं नाट्य घडलं, म्हणजे मगो, गोवा फॉरवर्ड, अपक्ष सगळे मिळून 21चा त्यांनी बहुमत मिळवून राज्यपालांकडे पत्र दिलं, त्यावेळी मी सहज मगोचे नेते सुदीन ढवळीकर यांच्याकडे बोलत होतो. सो ते मला म्हणाले की ह्यापूर्वीच जर भाजपनं डिसिजन घेतलं असतं की मनोहर पर्रीकर हे या निवडणुकीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते, तर एवढं हे राजकारण घडण्याची गरज नव्हती, कारण मगो आणि भाजप एकत्र गेले असते आणि भाजप मगोला स्पष्ट बहुमत मिळालं असतं, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला वाटतं की सध्या ज्या परिस्थितीत हे सगळ्या घटकांना मनोहर पर्रीकरांनी एकत्र आणलेलं आहे, त्या परिस्थितीत, आणि दुसरी गोष्ट, गोवा फॉरवर्ड सारखा एक नवीन पक्ष, ज्या पक्षाने लोकांना एक नवीन अपेक्षा दाखवलेल्या आहेत, त्या पक्षाला अनेक तडजोडी या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. या तडजोडीच्या स्पर्धेत हे सरकार कितपत स्थिर राहू शकेल या बाबतीत मात्र प्रश्नचिन्ह आहे. किशोर नाईक, एक शेवटचा प्रश्न. गोव्यामध्ये एक सुंदर शब्द आहे आणि तो आम्हा मुंबईकरांना फार आवडतो, ते म्हणजे जे काही चाललंय ते सगळं सुशेगात चाललेलं आहे, आनंदात, स्वस्थतेत चाललेलं आहे. काँग्रेसचं सगळं सुशेगात चाललं होतं आणि भारतीय जनता पक्ष हा गोव्यामध्ये काही सुशेगात वागला नाही. काय वाटतं आपल्याला? अगदी बरोबर. गोवेकरांचा सुशेगातपणा हा गोवेकरांचा नैसर्गिक गुण आहे, पण आज मला वाटतं काँग्रेसच्या बाबतीत हाच सुशेगातपणा त्यांना महागात पडला आणि भाजपनं नेमकं या सुशेगातपणावरती मात केली आणि सत्तेवरती दावा केला. प्रेक्षको, युद्धनीतीत एक महत्त्वाचं वाक्य आहे, नो डिफीट इज फायनल टिल यू ॲक्सेप्ट इट. भाजपनं हार मानली नाही आणि सत्ता मिळवली आणि काँग्रेसनं जलदगती निर्णय घेण्यात सपशेल अपयशी ठरले आणि गोवा आणि मणिपूरमध्ये सत्तेपासून दूर गेले. राज्यपाल पक्षपातीपणे वागले, सगळ्याच पक्षांची चर्चा न करता निर्णय घेतला, असा आरोप प्रामुख्यानं काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी केला, तर भाजपनं तो खोडून काढला. काँग्रेसमध्येच ताळमेळ नव्हता, भाजपला दोष देण्यात काय अर्थ आहे, राज्यपाल कायद्याप्रमाणे वागले, असा जोरदार प्रतिवाद भाजपच्या नाना पटोले यांनी केला. राज्यपाल केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर पक्षपातीपणे वागलं का, या विषयाची चर्चा आज प्रचंड रंगलेली आपण पाहिलीत. राज्यपाल या संस्थेचंच अवमूल्यन झालंय हे खरंच, पण हे अवमूल्यन नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळातही झालं होतं, ते आता भाजपच्या काळात सुरू आहे, असं निरीक्षण उल्हास बापट यांनी नोंदवलं. राज्यपाल केंद्राच्या हातातलं बाहुलं बनू नये म्हणून सरकारी या कमिशननं काय निरीक्षणं नोंदवली याची आठवण त्यांनी आजच्या राजकारण्यांना करून दिली. राज्यघटनेनं राज्यपालांनी कसं वागावं याची काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेली नाहीत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यपाल चुकीचे वागले यावर अतुल लोंढे ठाम होते, तर राज्यपालांनी जे काही केलं ते योग्य होतं त्यावर नाना पटोले ठाम होते. गोवेकरांनी भाजपला नाकारलं, पण जलद खेळी खेळण्यात काँग्रेस कमी पडलं, असं निरीक्षण किशोर नाईक यांनी नोंदवलं. या सगळ्या चर्चेतून राज्यपालांच्या कामाबाबत अधिक पारदर्शकता येणं आणि राज्यपाल पदाला अधिक स्वायत्तता कशी मिळेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेक्षको, भारतीय लोकशाही कशी चालते याचं दर्शन गोवा आणि मणिपूरमध्ये आपल्याला घडलं. ही लोकशाही नेमकी चालते तरी कशी याचं आकर्षण जगभर आहे. आता मी तुम्हाला संसदेतल्या प्रमोद महाजन यांच्या भाषणातला एक तुकडा ऐकवणार आहे. जास्त जागा जिंकणारे सत्तेबाहेर आणि कमी जागा जिंकूनही सत्तास्थानी हे भारतीय लोकशाहीत कसं घडू शकतं याचा अफलातून किस्सा ऐका प्रमोद महाजन यांच्याच तोंडातून. मैं केवल एक छोटा उदाहरण देना चाहूं. खलप जी सामने है. हम अभी इन दिनों में चीन में एक संसदीय यात्रा थी, आपके आशीर्वाद से खलप जी के नेतृत्व हम गए. आजकल अध्यक्ष जी चीन में जनतंत्र जानने की बड़ी उत्सुकता बढ़ी है और इसलिए बहुत दिन बदले हैं. पहले तो कम्युनिस्ट पार्टी यहाँ कम्युनिस्ट पार्टी के निमंत्रण पे आती थी. आजकल तो चीनी कम्युनिस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी के निमंत्रण पर भारत में आकर अभ्यास करना चाहती है, क्योंकि वो भी जानते हैं कि इनमें तो कुछ बचा नहीं है, क्या फायदा इनसे संबंध रख के, जो नई पार्टी आने वाली है उससे ज्यादा संबंध रखो. तो उनका भी आपस का सारा बदला है. अब मैं जब चीन में गया, रमाकांत जी भी थे, चिंतामन पानीग्राही थे, बहुत यहाँ के मित्र थे, कुछ राज्यसभा के थे. जब हम वहां गए तो कुछ वहां के लोगों ने पूछा, भाई आपकी डेमोक्रेसी कैसी चलती है, क्योंकि उन लोगों का तो संसद अलग, इलेक्शन अलग. तो रमाकांत जी थे और बड़े नेता हैं, लेकिन पुरानी मित्रता है, तो उन्होंने मुझे कहा कि सर बताइए भाई कैसी चलती है, चर्चा करो इनसे. तो एक एमपी ने मुझे पूछा कि हाउ इज योर डेमोक्रेसी. तो मैंने कहा मैं डेमोक्रेसी बताता हूं, मेरा उदाहरण, मैंने कहा सिर्फ मैं परिचय करवाता हूं, डेमोक्रेसी समझ लो. मैंने कहा आई एम प्रमोद महाजन, आई एम मेंबर ऑफ लोकसभा, आई बिलोंग टू द सिंगल लार्जेस्ट पार्टी एंड आई एम इन अपोजिशन. चीनी आदमी मेरे को देखते रहा, यू आर सिंगल लार्जेस्ट पार्टी. मैंने कहा वी आर द सिंगल लार्जेस्ट पार्टी इन द हाउस, वी आर इन अपोजिशन. अच्छा, फिर हमने चिंतामन पानीग्राही की ओर हाथ कर दिया.
मैंने कहा ये है, वो सामने है। हाँ सिंह का सॉरी श्रीवल्लभ पाणी, माफ करना, वो सिंह का सिंह करते तो थोड़ा हो जाता है। अब उनके और हाथ करके कहा ही बिलोंग्स टू द सेकेंड लार्जेस्ट पार्टी, ही इज आउटसाइड द गवर्नमेंट सपोर्टिंग द गवर्नमेंट। फिर एमए बेबी थे, मैंने उनको उठा दिया, मैंने कहा ही इज द थर्ड लार्जेस्ट पार्टी, ही इज इनसाइड द फ्रंट बट आउटसाइड द गवर्नमेंट। और फिर मैंने कहा ही इज मिस्टर रमाकांत खलप, he is the only member of his party and he is the government. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.